प्रश्न विचारतात की पोर्शे कार ऍक्सिडेंट हा पुण्यात घडला होता. हा. तर मग त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की नेमकं चूक कोणाची आहे त्यामध्ये? त्या मुलाची आहे जो 3 कोटीची गाडी घेऊन फिरत होता? का त्या वडिलांची आहे की ज्यांनी त्याला गाडी दिली? का त्या जो ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यांची होती किंवा पोलिसांची होती? कारण असं म्हणत होतं की पोलिसांनी त्यात खूप पैसे वगैरे खाल्ले. पण मग सर म्हटले की मग ते मला विचारलं प्रश्न की कोणाची चूक वाटली? तर मी म्हटलं सर मला आई-वडिलांची चूक वाटली. तर ते म्हटले की असं कसं काय वाटतं तुम्हाला? कारण आई-वडील तर तिथे नव्हते. मग आता तो मुलगा आणि समोरचे ते हे वाले मग त्यांची चूक कसं काय बाबा? म्हणले सर कदाचित त्या मुलाला एवढा ऍक्सिडेंट घडला तो त्याच्या आई वडिलांच्या चुकीमुळे. तर मग ते म्हणले ते कसं काय? म्हणलं सर मुलांवर संस्कार घडतात. तर ते आई वडिलांमुळे घडत असतात. जर मी आज इथं उभा आहे तर ते माझ्या आई वडिलांमुळे आहे. कदाचित माझं जर चुकीचं माझ्याकडून काही घडलं तर तेही माझ्या आई वडिलांकडून आहे. जर मग त्याच्यावर वाईट संस्कार झाले असतील, चुकीचे संस्कार झाले असतील, तर ते आई वडिलांमुळे झाले असतील. जर वडिलांनी त्याला ती गाडी दिलीच नसती